बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेबांचा विजय असो। हर हर महादेव। शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड पुण्यनगरीमध्ये मी आपल्या सर्वांचं प्रथमतः सहर्ष स्वागत करीतो। प्रथमतः तुम्हाला मी माझी ओळख करून देतो। माझं नाव आहे शुभम सुधाकर राईलकर। मी राजधानी रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या हिरकणी गावातला रहिवासी आहे। राजधानी रायगडावरती मला गाईड काम करून 7 वर्ष झालेले आहेत। आज तुम्ही रायगड किल्ला पाहणार आहात। रायगड किल्ला याच्या अगोदर पाहिला असेल अथवा नसेल सुद्धा, आज आपण रायगड हा प्रात्यक्षिक पूर्ण पाहणार आहोत। बघा, हा रायगड किल्ला पाहायचं म्हटलं की 2 दिवस सुद्धा पुरत नाही। रायगड पायथ्यातून आता 1200 एकरामध्ये आहे। 100 एकरावरती तुम्हाला प्लेन पठार पाहायला मिळतो। या राजधानी रायगडाची जर का समुद्र सपाटीपासून हाईट पाहिली तर 2851 फूट आहे। बघा, किल्ल्याच्या पायथ्यापासून किल्ल्याच्या माथ्यापर्यंत किल्ल्याची हाईट आहे 1375 फूट। बघा, म्हणजे आपण सर्वजण आता 1375 फुटावरती बसलेलो आहोत। बघा, आता मराठ्यांनी सर्व काय करावं, मंदिरं बघावी, अष्टविनायक करावी, पंढरीची वारी करावी, 4 धाम करावे, पण आयुष्यामध्ये एकदा तरी रायगड वारी देखील करावी। बघा, या रायगडावर आल्यानंतर रायगडाची माती एकदा तरी आपल्या कपाळी लागलीच पाहिजे। बघा, आणि रायगडावर येऊन राजांच्या शिवसमाधी जवळ नतमस्तक झालंच पाहिजे। बघा, आपलं जीवन सार्थक केलं पाहिजे। बघा, तर आपल्या मराठ्यांची दुसरी पंढरी म्हणजे आपला रायगड आहे। बघा, ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, पंढरीची वारी, 4 धाम करण्याअगोदर आपल्या राजांच्या गडकोटांच्या वाऱ्या करा। आज जर का आपले राजे नसते त्या वाऱ्या कधी झाल्या नसत्या। बघा, आज आपण रायगड किल्ला पाहणार आहोत, पण रायगड किल्ला पाहत असताना कडे कुठेही प्लास्टिकची बॉटल, प्लास्टिकचा कचरा आढळला, उचलावा आणि डस्टबिन मध्ये टाकून द्यावा। आज जसे तुम्ही तुमच्या घरातले मंदिरं जेवढी स्वच्छ ठेवता, आपल्या मराठ्यांची दुसरे मंदिरं आपल्या राजांचे गडकोट आहेत। बघा, आज आपण आपले मंदिरं स्वच्छ ठेवले, येणारा प्रत्येक शिवभक्त हे गडकोट मंदिरं स्वच्छ ठेवण्याचं काम करेल। बघा, आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे। बघा, या रायगडाचं पहिलेचं मूळ नाव होतं रायरीचा डोंगर। पण रायरीच्या डोंगराच्या अगोदर रायगडाला अनेक नावांनी ओळखलं जायचं। जम्बुद्वीप, इस्लामगड, कनस, रासिवटा, पोरुकरी, जिपराट, रायगिरी। जशा राजवटी बदलत गेल्या, गडाची नावं देखील बदलत गेली। राजाने घेण्याच्या अगोदर या डोंगराचं नाव होतं रायरीचा डोंगर, आणि रायरीच्या डोंगरात जावळी खोऱ्यात मोडला जायचा। आता जावळीचं खोरं तुम्ही सर्वांनी प्रतापगड किल्ला पाहिला असेल। आता प्रतापगड किल्ल्याचं मूळ नाव वेगळं होतं, बोरप्याचा डोंगर। जेव्हा राजाने अफजल खानाचं वध केलं तेव्हा त्याचं नामांतर झालं प्रतापगड। मग प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेस कोकण दिव्यापर्यंत हा जो काही मध्यंतरी भूभाग व्यापलेला आहे, या भूभागाला जावळीचं खोरं म्हटलं जायचं। पण या जावळी खोरं एक म्हण अशी रचली जायची, जर का तुम्ही तुमच्या केसातली जर का ऊ काढून अस्वलीच्या केसात सोडली, अहो ती देखील सापडेल, पण या जावळी प्रांतात सोडलेला 4 पायचा मोकड बल्लाड्याचा हाती सोडलात, हाती कदापि सापडणार नाही। विचार करा, कल्पना करा, किती दाटीचं घनदाट जंगल असेल, कारण दुपारच्या सूर्याची किरण त्या जमिनीपर्यंत पोहोचत नव्हते। एवढ्या दाटीच्या घनदाट जंगलामध्ये होता आपला रायरीचा डोंगर। बघा, मराठ्यांची पहिली राजधानी पुण्यामध्ये आहे। राजगड किल्ला सर्वांनी पाहिलेला आहे, ही आपल्या मराठ्यांची पहिली राजधानी, जिथून छत्रपती शिवाजी महाराजांनी 26 वर्ष राज्यकारभार पाहिला होता। वाढता स्वराज्य वाढू लागला, आपल्या राजाने आपली राजधानी अभिवृद्धी लागली। मग राजांची नजर गेली त्या कोकणामध्ये, जावळी प्रांतामध्ये, या रायरीच्या डोंगरावर, आणि राजे पंतांस विचारतात की पंत, ही रायरी कोणाची? पंत म्हणतात, राज, रायरी आपली आहे। अहो, जावळीची चंद्रराव मोरे मराठी सरदार यांची रायरी आहे, राज ही आपली रायरी आपली तर आहे। पण राजे काय करतात, त्या राजगडावरून त्या जावळी परत मोराने एक प्रेमाचं पत्र, एक खलिता पाठवतात। त्या पत्रात लिहितात की जावळीचे मोरे, अहो जावळीचे मोरे, तुम्ही तर आपल्यात, आपण दोघं देखील मराठे आहोत, आपण दोघं मराठे एकत्र येऊन खिंडवी स्वराज्य साम्राज्य बघतो। पण मोरे खूपच गर्विष्ठ आणि उमर स्वभावाचे होते। उलट पत्र पुन्हा राजगडावरती राजांना पाठवलं। त्या पत्रात काय लिहितात की तुम्ही केव्हा झालात राजे, स्वतःला राजे समजून घेणारे तुम्ही आहात तरी कोण? खरे जावळी प्रांताचे राजे, खरे राजे आम्ही आहोत। याला जावळी जाळ गवळी, उद्याच असेल आजच या, तुमच्यासाठी आमचा दारुगोळा तोफखाना आम्ही सज्ज ठेवतो। म्हणजे अर्थात आपल्या राजाने युद्धाचं चॅलेंज केलं होतं। राजाला क्रोध आला, राजाने 144 निवडक पावले निवडले, त्या जावळी प्रांतावर त्या क्रमाने पाठवले। त्या जावळी प्रांताला 3 महिन्याचा वेढा होता। 3 महिन्याच्या वेढ्यामध्ये जावळीच्या चंद्रराव मोरेंचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी कात्र्यांच्या वध झाला। आता मोरेंना असं वाटलं राजे देखील आता आपला ही वध करतील, ते घाबरले आणि रायरीच्या आश्रयाला आले। प्रामुख्याने 15 मे 1656 ला राजाने ते शरण केले। आपले राजे जो शरण येईल त्याला मरण द्यायचे नाही। 15 मे 1656 ला हा जो रायरीचा जो डोंगर होता ना, हा प्रामुख्याने राजांच्या ताब्यामध्ये आला। येताच राजे प्रथमतः या रायरीच्या पाण्याकडे आले होते। येताच राजाने रायगडाला एक 16 किलोमीटरची प्रदक्षिणा मारली। आज देखील शिवभक्त गडाला 16 किलोमीटरची प्रदक्षिणा मारतात, तुम्ही आम्ही देखील मारू शकतो। आता तुमच्या सर्वांच्या मनात काय प्रश्न पडला असेल, महाराष्ट्रात 365 गडकोट आहेत, मग आपल्या राजाने हिंदवी स्वराज्यासाठी या रायगडाची निवड का केली? राजधानीचा दर्जा रायगडाच का दिला, हा सर्वांच्या मनात प्रश्न पडतो। बाकी गडकोट होते की, पण रायगड निवडण्याचं कारण तरी काय? पहिलं कारण, रायगड आपल्या कोकणात येतो। कोकणामध्ये तुम्हाला किनारपट्टी जवळ पडते। श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दापोली
सध्या इंडियन नेव्ही, गॉड ऑफ फादर इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराज यांना मानते. कारण दर्याकिनावरती रक्षण कसं करावं हे कुणाकडून शिकलं पाहिजे? आपल्या राजांकडून शिकलं पाहिजे. हे पहिलं कारण. दुसरं कारण, तुम्ही पायी मार्गाने गडावर आलात. येत असताना प्रत्येकाला आहे ना अशा सह्याद्रीच्या रांगा, सह्याद्रीच्या पर्वत रांगा पाहायला मिळाल्या. पण रायगडाचं वैशिष्ट्य काय माहितीये का? ऍटलीस्ट सह्याद्रीची कुठलीही रांग किंवा कुठलाही पर्वत रायगडाला अटॅच किंवा जॉईंट पाहायला मिळत नाही. जणू की गुलाबाच्या कळीपासून फुल कसं उमग पावतो, रायगड देखील एखाद्या खडकापासून उमग पावलेला आहे बघा. याकरिता आपल्या राजाने हिंदवी स्वरासाठी या रायगडाची निवड करण्यात आली बघा. या रायगडला पाहताच राजांच्या तोंडून काय उद्गार निघाले होते. राजे काय म्हणतात की राजा खासा जाऊनी पाहता गड हा बहुत चकोट, चौतर पहा गडाचे कडे, तासिल्याप्रमाणे गाव दीर्घा उंच, पर्जन्य खाली कडावर गवती उगवत नाही, तोंडा तासीव एकच आहे, दौलताबाद पृथ्वीरी चकोडगर खरा, उंचीने थोडका. हा रायगड दौलताबादुनी जशी कुणी उंच, असे देखून राजे संतुष्ट झाले आणि म्हणाले तख्ताच जागा हाच गड करावा. तख्त म्हणजे राजधानी. राजधानीसाठी निवड करण्यात आली. रायगडचं नामांतर रायगड करण्यात आलं. जर का छत्रपती संभाजी महाराज नगरला गेला असाल, देवगिरी किल्ला पाहिला तर चौबुजरी चौकट किल्ला उंचीने कसा आहे? थोडका आहे. रायगड देवगिरी सारखा चौबुजरी चौकट देखील आहे, देवगिरीपेक्षा दशगुणी उंच देखील आहे. त्यासाठी हिंदवी स्वराज्यासाठी रायगडाची निवड करण्यात आली. आता राजाने राजधानीसाठी निवड केली खरी, राजाने फक्त डोंगर घेतला होता. ही बांधकाम होती का? ही बांधकामं नव्हती. या बांधकाम खात्याचे प्रमुख होते आर्किटेक्ट हिरोजी इंदुलकर. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर, ज्याने 1656 ते 1670 14 वर्षात रायगड बांधला. 14 वर्षात गडावर बांधलं काय? अशा भल्या मोठ्या 350 इमारती, 84 पाच्या टाक्या आणि 11 मोठी अशी तलाव बांधण्यात आली बघा. कारण ज्याने शहाजहानचा ताजमहाल बांधलं, प्रेमाचं प्रतीक असलेलं, त्यांचं काय केलं? हातकलम केले. पण ज्याने मराठ्यांची राजधानी बांधली त्यांचं काय केलं? अशा ठिकाणी नावाची पाटी देण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी राजांचा उजवा पाऊल पडेल, पायाची धूळ ही आपल्याला नतमस्तक लागेल. असं आर्किटेक्ट हिरोजी रायगडचे आर्किटेक्ट होते. त्याने 14 वर्षात 350 इमारती, 84 पाच्या टाक्या आणि 11 तलाव बांधली. पण जे शुभभक्त अवघ्या 4 मिनिटांमध्ये रोपे केबल कारमध्ये बसून रायगडावर माथ्यावर येतात, रायगडाचं महत्वच कधी कळत नाही. जय शिवभक्त पायी मार्गाने गडावर येतात, 3.5 किलोमीटरचा रस्ता, 2000 पायऱ्या, डोक्याचा घाम पायच्या नकाला पोचत नाही, रायगडाचं महत्व कळत नाही. का? आज आम्ही 2 पायचा माणूस गडावर आलो. पाठीला आमच्या बॅग होती, हातात 1 लिटरची पाण्याची बॉटल होती. किल्ल्यावर येतो, बांधकाम पाहतो, अचिरीची पितो. कारण का? आज आम्ही 2 पायचा माणूस गडावर येत असताना 1 लिटरची बॉटल आणताना आज आमची तुमची दमछाक होते. मग राजाने एवढा मोठा दगड आणला. हा दगड खालून वरती आणणे शक्य आहे का? शक्यच नव्हतं. राजाने रायगडाचा दगड रायगडाच्या बांधकामाला वापरला. तर गडावर काय केलं? प्रथमतः 84 पाच्या टाक्या आणि 11 तलाव खोदण्यास सुरुवात केली. मग टाकी तलाव खोदत असताना यातून दगड निघाला, तो किल्ल्याच्या बांधकामाला वापरला. म्हणजे पिण्यासाठी पाणी बंद झालं, बांधकामासाठी दगड झाला. एका तीरमध्ये 2 पक्षी मारले. ज्या ठिकाणी खड्डे खोदले, खड्ड्यात पाणी साचलं, उपयोग पिण्यासाठी केला, खड्ड्यातून जेवढा दगड निघाला इमारती बांधल्या. म्हणजे पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराज यांची होती. आज स्वदेश फाउंडेशन प्रत्येक गावात योजना राबवतो बघा. आता बघा, तुम्ही तुमचं घर बांधता, वापरता काय? सिमेंट, वाळू, रेती. आर्किटेक्ट हिरोजी इंदुलकराने त्या बांधकामात काय वापरलेलं आहे? गुळ, चुना आणि सिसर लीड वापरून रायगडाचं बांधकाम केलेलं आहे. बांधकामच नाही केलं, गॅरंटी सुद्धा देण्यात आलेली आहे. आज तुम्ही तुमच्या आर्किटेक्टला घर बांधायला देता, खिशातला 70 लाख काढून देता, घर बांधायला सांगता. घर तुमचं बांधून पूर्ण होतं. घर बांधून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही आर्किटेक्टकडे जाता की बाबा माझं 70 लाखाचं घर बांधून पूर्ण केलं, आता मला घराची गॅरंटी देतो का? तुम्हाला तो मानकाली घालतो, खिशातले पैसे घालून गॅरंटी मिळते, आज तुम्हाला नाही मिळत. मग विचार कर, आपल्या राजाने हिरोजीने हाच प्रश्न विचारला होता. हिरोजी 14 वर्षात रायगड बांधला, मग रायगड किती वेळ टिकेल? हे रायगडाची गॅरंटी काय? पण हिरोजीने या रायगडाचं गॅरंटी पत्र देण्यात आलेलं आहे. असं आपल्याला राजांच्या शिवसमयीजवळ मोडी लिपीमध्ये पाहायला मिळतं. त्या पत्राच्या लाचच्या ओळीत एक उल्लेख केलेला आहे, यावर चंद्र दिवा करो. जोपर्यंत पृथ्वी तलावर सूर्य, तारे, चंद्र जोपर्यंत अबाधित आहेत, तोपर्यंत गडावरच्या 350 इमारती, 84 पाच्या टाक्या आणि 11 तलाव जशी तशी तुम्हाला पाहायला मिळते. पण आज रायगड किल्ला पाहत असताना सर्वांच्या मनात काय प्रश्न पडेल? आज आम्हाला दगडी बांधकाम पाहायला मिळत आहेत, याच्यावर काय होतं? नव्हतं. याच्यावरती सागुणी छत होतं. छतावरती कुंभाराने घडवलेल्या कुंभाराची कौलं, आत्मय पैठणी मखमली कापलं, स्मशाल दिवे कावदिवे पेटवण्यात आले होते. हे विचार करा, कल्पना करा, वैभवता असलेल्या रायगडाची. असतीच वैभवता तुम्ही आणि आम्ही आज इमॅजिनेट करू शकतो. तर 10 मे 1818 कर्नल पॉर्थर आणि मेजर हॉल ह्या 2 ब्रिटिश अधिकाऱ्याने किल्ल्याच्या दक्षिणेला आपलं दारू कोठार आहे, त्याखाली पोटल्याचं डोंगर आहे, पोटल्याच्या डोंगरावरती लांब पल्ल्याच्या तोफा चढून रायगडाचा दक्षिणेचा दारू कोठार उद्ध्वस्त करून टाकला. एवढा भीषण स्फोटक घडला. 11 दिवस रायगड जळत होता. त्या जळण्यामध्ये जेवढ्या लाकडी सागणी बांधकाम होती 11 दिवसामध्ये जळून गेली. आता फक्त तुम्हाला दगडी बांधकामं पाहायला मिळतात. म्हणजे रायगड बांधायला किती वर्ष लागले? 14 वर्ष. उद्ध्वस्त करायला किती दिवस लागले? 11 दिवस. बघा, इंग्रजांना काय माहितीये, इथे तोफ चढवली आपला रायगड उद्ध्वस्त होईल, आपलेच किल्लेदार सूर्याजी पिसाळ इंग्रजांना फितूर झाले, फितुरीच्या सायन्या रायगड
चालला गेला बघा. पण आज तुम्ही रायगड किल्ला पाहायला आलात. रायगडच नव्हे तर महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची 365 गडकोट पाहायला जा. आज या रायगडाची अवस्था आहे, प्रत्येक गडकोटाची अवस्था तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अशीच पाहायला मिळेल. राजस्थानला गडकोट पाहायला गेलात सगळे सुशाबूत पाहायला मिळतात. जर का महाराणा प्रतापांचा चित्तोडगड सोडला तर बाकी सगळे शाबूत. मग त्यांचे सगळे शाबूत आणि आपले उद्ध्वस्त का तिथले जे राजपूत होते हे ब्रिटिशांना शरण गेले, झुकले वाकले, हार पत्करली, भिंती वाचवल्या, माना वाकवल्या म्हणून गडकोट शाबूत पाहायला भेटतात. आपले मराठे कधी कोणासोबत झुकले नाही, वाकले नाही, लास्टपर्यंत लढा दिला. गडकोटांची आज अवस्था अशी पाहायला मिळते. पुढे एक म्हण म्हटली जाते की अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे, व अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे, मोडेन पण वागणार नाही ही मर्द मराठ्याची जात आहे, मर्द मराठ्याची जात आहे. तर घासल्या विना धार नाही तरवाळीच्या पातीला, घासल्या विना धार नाही तरवाळीच्या पातीला, आणि मराठ्यांशी वर्त नाही महाराष्ट्राच्या काळामातीला, या महाराष्ट्राच्या काळामातीला बघा. आता ज्या मार्गाने तुम्ही रायगडावरती याला चित्त दरवाजेतून येताना प्रथम तर एक तलाव दिसलं का पहिलंच ते हत्ती तलाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 बलाढ्य द्यायचे गडावरती हत्ती आणले होते. त्यांची आंघोळीची पाणी पिण्याची व्यवस्था त्या तलावामध्ये केली होती. आज जसं तुमच्या मनात प्रश्न पडतो आज आम्ही 2 पायचा माणूस येताना आमची दमचक झाली, 4 पायचा हत्ती राजांनी कसा आणला, हे जसं तुमच्या मनात प्रश्न पडला हाच प्रश्न घरामध्ये आपण फ्रेम लावतो बघा राज्याभिषेकाची, त्यामध्ये इंग्रज पाहिला असेल हेनरी ऑक्झर्टन, त्याच्या देखील हाच मनात प्रश्न पडला होता की आपल्या राजाने हत्ती गडावर आणले कसे. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला राजसदरीमध्ये देणार आहे बघा. त्यानंतर तुम्हाला समोर तलाव दिसते का, या तलावाला इतिहासामध्ये तीर्थगंगासागर तलाव म्हणण्यात आलेला आहे. आता तीर्थगंगासागर तलावाची जर का आपण खोली पाहिली तर 32 फूट आतमध्ये डीप मध्ये पाहायला मिळतो. 184 मीटरचा याचा घेरा पाहायला मिळतो. ह्याला तीर्थगंगासागर तलाव का म्हणतात तर काशीहून नागाभट्ट आले होते. नागाभट्टाने येत असताना 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं. शिवराज्याभिषेकाच्या वेळेला अभिषेक केल्यानंतर उरलेला जल पवित्र गंगासागरात ओतण्यात आलेला आहे. त्याला पवित्र गंगासागर तलाव म्हणण्यात आलेलं आहे बघा. यावर एक छोटीशी कविता रचलेली आहे की गंगा यमुनानी नर्मदा, गंगा यमुनानी नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले सप्त नद्यांची पाणी, जले झाले तीर्थांची गर, त्याची नाव गंगा सागर. अशी 11 तलाव खुदली, यातून दगड निघाला, त्यातून 350 मार्गी बांधण्यात आला. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराज यांची होती बघा. समोर तो दिसतो का सर्वांना लोक तो उत्तरेचा कडेलोट पॉईंट टकमकतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथून कधीच कोणाला कडेलोट केला नाही, पण छत्रपती संभाजी महाराज मात्र कोणाला सोडलंच नाही. माल संवताना तिथूनच कडेलोट करण्यात आलं आणि आनाजी पंतांना हत्तीच्या पायाखाली देण्यात आलं. आपण पाली म्हणलं जातो बघा, तिथे औंड्याचा माळ लागतो, त्या ठिकाणी त्यांना हत्तीच्या पायाखाली देण्यात आलं बघा. आता यांना पाहिलं की सर्वांना 4थीचं पहिलेचं पुस्तक आठवलं असेल. तर 4थीच्या पहिलेच्या पुस्तकाच्या फ्रंट साईडला तुम्हाला यांचीच फुटेज पाहायला मिळतात. सध्या दिसते काही 2 मजली, एक इमॅजिन करा डोळ्यासमोर आणा. याच्या साईडला अजून एक असा 2 मजली आहे, त्याला इतिहासामध्ये सप्तमडोरी म्हणण्यात आलेला आहे. सध्या 2 मजली दिसेल तुम्हाला ते, पण राजांच्या काळामध्ये एकावर एक 7 मजली होती. 7व्या मजल्यावरती पाण्याची टाकी होती, त्यातून तांब्याची पाईपलाईन सोडण्यात आली होती. तिला छोटे 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 छिद्र करायचे, आतमध्ये 500 दिवळे पेटवण्यात यायचे, पैठणी मखमली कापडाचं कोटिंग असायचं. पुढे बाल्कनी काढण्यात आलेली आहे, ज्या राजांच्या साराण्या रायगडावर राहायच्या, सायंकाळी मनोऱ्यामध्ये यायच्या. सायंकाळ झाली पाईपलाईन पाणी सोडलं जायचं, ज्या ठिकाणी छिद्र केलं असायचं त्यातून पाणी बाहेर पडायचं. म्हणजे काय व्हायचं, कारंजे उडले जायचे, दिव्यांचा प्रकाश कारंजेवर पडला जायचा, याचं प्रतिबिंब खालच्या गंगासागरात पडायचं. एक कल्पना करा, विचार करा काय वैभवता असेल. आज तीच वैभवता तुम्ही आणि आम्ही इमॅजिनच करू शकतो. हा देखील 7 मजली होता. हा विजयाचं प्रतीक विजयस्तंभ आहे. जर का राजाने हिंदवी स्वराज्यात कुठलाही गडकोट सामील केला की गडावर राहायची 5000 प्रजेला कसं करणार. मग राजे काय करायचे, याच्या 7व्या मजल्यावरती भला मोठा भगवा ध्वज फडकवायचे. म्हणजे गडावरती राहणाऱ्या प्रजेला कळायचं की आपल्या राजाने हिंदवी स्वराज्यात नवीन गडकोट सामील केलेला आहे. विजयाचं प्रतीक विजयस्तंभ आपल्याला पाहायला मिळतो बघा. आता इथून पुढे आपण जाणार आहोत रायगड किल्ल्याचा अति महत्वाचा भाग म्हणजे बाल्य किल्ला पाहायला जाणार आहोत. बाल्य किल्ल्यामध्ये गेल्यानंतर एक आपल्याला अशी आडवी भिंत पाहायला मिळेल. आडव्या भिंतीच्या आतमध्ये एका लाईन मध्ये आपल्याला 6 राणीमाल पाहायला मिळणार आहे. आपण एका मालामध्ये जाणार आहोत, त्याची माहिती घेणार आहोत, रचना पाहणार आहोत, मग संपूर्ण बाल्य किल्ला फिरायला आपण आता सुरू करणार आहोत बघा. बोला पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. दोस्तों 7 माले का ये किला था, बाद में अभी इतना ही बचा है. आगे चलो आप तुम्हारा दो दिखेगा अंदर से.
लोकल कवर करायचं इकडे कुठे तिकडे जायचं ये दोघं जण इकडे नाही अरे बता चालू कर दिया हम थोड़ी आता पता ये दे जय भवानी जय शिवराय. आता बघा रायगड किल्ल्याचं आपण अति महत्वाचं ठिकाण म्हणजे आपण आता बाल्य किल्ल्यामध्ये आलो. आता बाल्य किल्ला म्हणजे तरी काय तर किल्ल्यामध्ये किल्ला असतो त्याला बाल्य किल्ला म्हणतात. काय जोपर्यंत शत्रू बाल्य किल्ला घेत नाही तोपर्यंत त्याने किल्ला घेतलाच नाही. तर बाल्य किल्ल्यामध्ये महाराज, राणी वसाहत, अष्टप्रधान मंत्री म्हणजे वाडे म्हणजे जे 8 मिनिस्टर लोक वगैरे जे VIP लोक ज्या ठिकाणी राहतात त्याला काय म्हणतात, बाल्य किल्ला म्हणतात. बघा या बाल्य किल्ल्यामध्ये येतात सर्वांना एक अशी आडवी भिंत पाहायला मिळते. आडव्या भिंतीच्या आतमध्ये एका लाईन मध्ये आपल्याला इथे काही 6 माल पाहायला मिळतात. या मालाला इतिहासामध्ये राणी वसाहत म्हणण्यात आलेला आहे. आता मनामध्ये प्रश्न तुमचा असा पडेल, जर का रायगडावरती सलग 6 माल, मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या किती होत्या? आपल्या राजांच्या राण्या 8 होत्या. सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, सकवारबाई, काशीबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई आणि गुणवंताबाई. म्हणजे राजांच्या राण्या 8 होत्या, पण गडावर महाल किती पाहायला मिळतात? 6 पाहायला मिळतात. मनामध्ये प्रश्न पडतो, राजांच्या उर्वरित 2 राण्या राहायच्या कुठे? राजांच्या पटराणी सईबाई होत्या. छत्रपती संभाजी महाराज 2 वर्षाचे असताना एक दुर्दैव असं घडलं, आपल्या मराठ्यांची पहिली राजधानी पुण्यामध्ये आहे, पण राजगडावरती त्यांचं निधन झालं. म्हणजे दुर्दैव असं घडलं, मराठ्यांची दुसरी राजधानी रायगड हा त्यांना पाहता आला नाही. राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेबांचं उतरत्या वयात रायगडाचं वरचं हवामान वातावरण मानवत नव्हतं, सरवत नव्हतं, आजारी पडायच्या. यासाठी काय केलं, पाचडगावी 9 एकराचा वाडा बनला. वाड्यामध्ये आऊसाहेबांच्या सेवेसाठी आपली जी तिसरी राणी होती म्हणजे राणी साहेब होत्या, या सेवेसाठी पाचडगावी राहायच्या. उर्वरित 6 राण्यांची इथे तुम्हाला सलग 6 माल पाहायला मिळतात. आज आपण इथले 1 माल पाहिलं किंवा इथले 6 माल पाहिले. सगळ्यांची रचना तुम्हाला सेमच पाहायला मिळते, भेदभाव करण्यात आलेलं नाही. बघा रचना पाहायचं म्हटलं तर पहिल्याच उत्तर दिसते का, हॉल, त्याच्या मागे बेडरूम, साईडला व्हेंटिलेशनसाठी एक विंडो आणि साईडला 350 वर्षापूर्वीचे इंडियन टॉयलेट जे आज तुम्ही घरामध्ये वापरता तुम्हाला हुबेहूब तिथे दगडामध्ये पाहायला मिळणार आहेत. आज आपण म्हणतो टॉयलेटची सुविधा इंग्रजांनी लावली, ही मनातून शंका काढून टाका. तर टॉयलेटची सुविधा 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनीच लावली. बघा तर इंग्रज गडावर आले, त्याची प्रतिकृती चोरली, मॉडिफाय केलं, आपल्याकडे आणलं, जाद्या किमतीत विकलं गेलं. म्हणजे आपल्याकडेच आले, आपलं चोरलं, आपल्याकडे आणलं. टॉयलेटची सुविधा 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनीच लावली होती. बघा आता सर्वांनी हा राणीमाल पाहायचा आहे. माल पाहून झालं, इथून बाहेर गेलो की धान्य कोठार, दासी ओटे, अष्टप्रधान मंत्र्यांचे वाडे पाहायला आपण इथून आता बाहेर जाऊया. बघा बोला पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. फक्त जाताना खाली वाकून डोक्याला ते दगड हा इंडियन. या भागाला अष्टप्रधान मंडळांची कार्यालय म्हणतात. अष्टप्रधानांची कार्यालय सर, त्या रोपेच्या तिथे समोर बघा ते तिकीट काउंटरच्या पुढे काही पडकेवाडी दिसतात ना, ते रेसिडेंट
बसायचं हा. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवराय. आता बघा आपल्याला प्रथमतः समोर काही 3 खड्डे पाहायला भेटतात. याच खड्ड्याने इतिहासामध्ये धान्य कोठार म्हणण्यात आलेलं आहे. कोकणामध्ये याला पेव किंवा कणगी देखील म्हटलं जातं. बघा जर का कुठल्याही मोगल सैन्याने रायगडाला जर वेढा मारला तर 6 महिने पुरेल एवढं धान्य याच्यामध्ये स्टोर केलं जायचं. बघा पण तुम्हाला जर का स्वराज्याचा अन्नधान्याचा साठा पाहायचा असेल, जर तुम्ही कोल्हापूरला गेला असाल तर पन्हाळ किल्ला पाहिला असेल. गंगा, यमुना आणि सरस्वती 52 फुटाची 3 गोदामं पाहायला मिळतात. त्याला अंबरखाना म्हणण्यात आलेला आहे. जर का तुम्ही त्यांची सिस्टम पाहिली, वरती एक दरवाजा आहे, खाली एक दरवाजा आहे. वरतून धान्य टाकलं जायचं, खालून धान्य खाल्लं जायचं. राजधानी रायगडाच्या अन्नधान्याची सिस्टम तशी नव्हती. जे वरतून धान्य तुम्ही खाली टाकायचा, एक तर सागाची शिडी किंवा रशीच्या उपयोगातून खालचं धान्य हे वरती काढलं जायचं. राज्यकारभार पाहत असताना या खड्ड्यांचा उपयोग अन्नधान्यासाठी करून घेतला. 1733 ला गडावरती पेशवाई सत्ता आली. पेशवाईने ह्याच खड्ड्यांचा उपयोग कैदी कोठडी म्हणून करून घेतला. चोरी, लबाडी, पितुरी, गद्दारी जो कोणी करेल त्याला 7 दिवस या खड्ड्याच्या आतमध्ये डांबलं जायचं. 8व्या दिवशी जर का त्याने त्याचा गुन्हा कबूल नाही केला, या खड्ड्यातून बाहेर काढलं जायचं. हातपाय बांधले जायचे, गुणीत भरलं जायचं. गुणीला गाठ मारून रायगडाच्या उत्तरेला टकमोटोकावरून त्याचा कडेलोट केला जायचा. राजाने ते काय केलं, अन्नधान्य ठेवलं. पेशवेने ते काय केले, कैदी ठेवले. बघा एक विचार करण्यासारखी त्याचा गोष्ट आहे. आपले राजे इथे कैदी ठेवतील कसे? साईडला अष्टप्रधान मंत्र्यांचे वाडे, साईडला राजांचा राहता राजवाडा आणि समोर राणी महाल पाहायला मिळतात. बालेकिल्ल्यात राजे कैदी ठेवतील का? नाही ठेवणार. मग राजाने कैदी ठेवले कुठे? जर तुम्ही पुण्याला गेला असाल, लिंगाणा किल्ला पाहिला असेल, सातारला गेला असाल, वासोटा किल्ला, या 2 ठिकाणी आपल्या राजाने कैदी ठेवले. बघा खालच्या बाजूला पहिले प्रथमतः 5 वाडे पाहायला मिळतात. झाडाच्या खाली अजून 3 वाडे पाहायला मिळतात. असे टोटल आपल्याला 8 वाडे पाहायला मिळतात. हे 8 वाडे म्हणजे अष्टप्रधानमंत्र्यांचे वाडे. सध्या आपल्या देशाचा कारभार दिल्लीच्या मंत्रातून चालतोय, तसं अष्टप्रधानमंत्र्यांचे वाडे आपल्याला खालच्या बाजूला पाहायला मिळतात. ज्या मिनिस्टर लोक होते, मोरपंत पिंगळे, हंबीराव मोहिते, पिराजी रावजी, राम टिळक, रामचंद्रभक्त दत्तू, अनाजी पंत, रघुनाथ पंडित, हे जे 8 मिनिस्टर लोक होती त्यांची राहती घरं आपल्याला खालच्या बाजूला पाहायला मिळतात. आता बघा प्रत्येक राणीमाल समोर एक ओटा आहे. एक राणीमाल एक ओटा, एक राणीमाल एक ओटा. हे सगळे दासी होते. म्हणजे राजांच्या राहण्यासाठी किंवा राजघरातल्या स्त्रियांसाठी इथे सेवेसाठी दासी ठेवण्यात आल्या होत्या. या महालातल्या राणीला काय लागलं, इथल्या दासीला आवाज द्यायची, इथली दासी महालात जायची, काम करायची. काम आवरून झाल्याच्या नंतर प्रत्येक दासीला विश्रांतीसाठी दासी ओटे मांडण्यात आलेले आहेत. बघा आता बघा ज्या दरवाज्यातून आपण वरती आलो बघा, तो पालखी दरवाजा. याच्या विरुद्ध दिशेला अजून एक दरवाजा दिसते का? तो मेणा दरवाजा. मेणा आणि पालखी असे पहिले 2 प्रकार असायचे. मेणा स्त्रियांसाठी, पालखी पुरुषांसाठी. मेणा पॅक बंद, पालखी ओपन. याच्या राजघरातल्या ज्या स्त्रिया होत्या, राण्या होत्या, या सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्यासाठी त्या दरवाज्यातून येणं जाणं करत. येणं जाणं पायी व्हायचं का? नाही व्हायचं. बंदिस्त मेण्यातून व्हायचं म्हणून तो मेणा दरवाजा. छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे, आऊसाहेब राजाराम महाराज जर का रायगडावर आले ती त्यांची पालखी त्या पालखी दरवाज्यातून येऊन राजांच्या राहत्या राजवाड्यात जायची. त्याला इतिहासामध्ये पालखी दरवाजा म्हणण्यात आलेलं आहे. बघा आता आपण राजांचा प्रशस्त राहता राजवाडा पाहायला जाऊया, ज्या ठिकाणी आपल्या राजांनी 1680 ला अखेरचा श्वास सोडला होता. बघा सर्वांनी जायचं आहे, धान्य कुठं पाहायचं आहे. मधला खड्डा ओपन आहे. जर काय खाली पडलं आपल्याला काढता येणार नाही. व्यवस्थित पहा. ते पाहून झालं की राजांचा राहता राजवाडा पाहायला आपण पुढे जाऊया. बघा या पाहू. जेवणाची काही व्यवस्था लागेल जायचा. हे लाईट मार उतर ना खाली. बघा तुपे अक्षय ये
3 ते 6 महिन्याचं धान्याचं स्टॉक पलीकडे वाड्यात अष्टप्रधान 8 मंत्रिमंडळ मोरपंत पिंगळे हंबीराव मोहिते अण्णाजी दत्तू रामचंद्र त्रिगत बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय. आता बघा, या आडव्या भिंतीपासून समोरच्या आडव्या भिंतीपर्यंत आपल्या राजांचा संपूर्ण प्रशस्त राहता राजवाडा. आपल्या राजांचा हाच राहता राजवाडा पहिले दुमजली होता. याच्यावरती लाकडी छत होतं. छतावरती कुंभाराने घडवलेल्या कुंभाराची कौलं, आत्मय पैठणी, मग पहिले कापडं, स्मशान दिवे, कावदिवे पेटवण्यात आले होते. म्हणजे कल्पना करा, विचार करा, डोळ्यासमोर आणा, नजरेसमोर आणा, आपल्या राजांचा प्रशस्त राहता राजवाडा हा किती वैभवशाली असेल बघा. लाखो शिवभक्त राजधानी रायगडावरती आल्यानंतर इथली माती सुद्धा आपल्या कपाळी लावतात. एवढं महत्वाचं ठिकाण मग छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रशस्त राहता राजवाडा बघा. आपल्या राजांचं अखेरचे 10 वर्ष वास्तव्य याच राजवाड्यात झालं होतं आणि अखेरचा श्वास देखील आपल्या राजाने याच राहत्या राजवाड्यामध्ये सोडला होता बघा. राजधानी रायगडाने एक नेत्रदीप सोहळा पाहिला होता. 6 जून 1674 ला राजांचा शिवाजीअभिषेक हा राजधानी रायगडावरतीच पार पडला होता. पण नको तो दिवस आपल्या रायगडाच्याच पदरी पडला. महाराष्ट्राचा सूर्य मावळला, महाराष्ट्र पोरका झाला. आज तुम्ही आम्ही पोरके झालो. आपल्या राजाने 3 एप्रिल 1686 ला अखेरचा श्वास याच राहत्या राजवाड्यात सोडला बघा. वार होता शनिवार, हनुमान जयंती आणि 12चा प्रहर. राजे जगदंब 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 म्हणत आपल्या राजाने अखेरचा श्वास या राहत्या राजवाड्यात सोडला बघा. राजांचं जर का जन्म ठिकाण पाहिलं, 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरीवरती जन्म आणि 3 एप्रिल 1680 ला रायगडावरती निधन. पहिले ते किती वर्ष आयुष्य लाभलं राजांना? फक्त 50 वर्ष आयुष्य लाभलं. मग आजकालच्या जमान्यामध्ये त्याच 50 वर्ष जर का फोड आमच्या वयामध्ये केली, आमच्या वयाची 20 वर्ष बालपणात शिक्षणात निघून जातात. उरली आमची आता 30 वर्ष. उरलेल्या 30 वर्षात तुम्ही आणि आम्ही मनासारखं घर तरी बांधतो का? नाही बांधू शकत. अहो, राजाने 50 वर्षामध्ये हिंदवी स्वराज्य साम्राज्य उभं केलं व असे असंख्य राजे होऊन गेले होते की बाप जाद्यांच्या गाद्या होत्या. बापाच्या गादीवर बसून राज्य केलं होतं. पण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे एकच राजे होऊन गेले ज्यांनी स्वतःची गादी ही स्वतः निर्माण केली होती. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बघा. मग म्हणतात ना, या राईगडावर कडे पसरले शिवराय यांच्या पायी, हेच समा माणिक मोती, दुसरी कोणत्या धन दौलती नाही, कोणती धन दौलती नाही. तो औरंगजेब सुद्धा म्हटला होता, याला तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. तो काय म्हणतोय? हे परमेश्वरा, तुझ्या स्वर्गाची दारगुडी ठेव, तुझा सर्वोत्तम पुत्र तुझ्याकडे येतोय बघा. मग म्हणतात ना, की हर हर महादेव आवाज सुटला, हर हर महादेव आवाज सुटला, मोगलांच्या कपाळी घाम फुटला, मराठ्यांच्या झळकत्या चमकत्या तलवारी, मोगल पळती माघारी. अहो राज, अजून तुम्ही फक्त 10 वर्ष जरी जगला असताना या मोगलांनी सुद्धा कपाळी भगवास लावला असता बघा. तर राजांच्या नंतर एक महापुरुष गेले होते, छत्रपती संभाजी महाराज बघा. कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पाहिला, अक्षरशः तुमच्या आणि आमच्या डोळ्यातून अश्रू लागतात. कारण का? तर जगावं कसं? तर शुभासारखं, आणि मरावं कसं? तर संभासारखं. तर 32 वर्षाचं आयुष्य आहे. 32 वर्षाच्या आयुष्याच्या कालखंडामध्ये 120हून जास्त लढाया लढले, एकही लढाई न हरणारे छत्रपती संभाजी महाराज बघा. औरंगजेब स्वतःच्या दरबारात म्हटला होता की उस कापर सिवाने एक संभा को पैदा किया, वैसा एक संभा हमारे घर में पैदा होता, पूरे हिंदुस्तान पे हम राज करते. तर कल्पना करा, विचार करा. आज तुम्ही आम्ही जेवत असतो. आज जेवत असताना जेव्हा तुमच्या दातेखाली जेव्हा तुमची जीभ येते, आज तुम्ही आम्हाला किती वेळ नव्हता. एक कल्पना करा, डोळ्यासमोर आणा, नजरेसमोर आणा. छत्रपती संभाजी महाराजांची जीभ कलम काढण्यात आली होती. डोळ्यामध्ये सळ्या भरण्यात आल्या होत्या. अंगावर जागा उरली नव्हती जिथं वार झाला नव्हता. इंचाचे वार आणि त्यातून लहू वाहत होतं. जसं की शेंदूर पासलेले बजरंगबली पाहायला मिळतात ना, छत्रपती संभाजी महाराज पाहायला मिळत होते. अंगावरचं कापड सुळवलं जायचं, उकळतं तेल केलं जायचं, अंगावर ओतलं जायचं. ना हात उरले होते, ना पाय उरले होते. टाकून करण्यात यायचे
हात कलम करण्यात आले होते, पाय कलम करण्यात आले होते. हे सगळं कुणासाठी सोसलंय? तुमच्या आणि आमच्यासाठी. आज जर का ते झुकले असते, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रत्येक मराठी माणसाला आज झुकूनच वाकूनच राहावं लागलं असतं. आज जे आपण ताटमनेने जगतोय, हे जगणं कुणामुळे? छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे. बघा, म्हणून एक शेर असा म्हटला जातो की तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात, तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात. आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहून जो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना विसरला, त्याला खरोखर हिजड्याची जात म्हणतात, हिजड्याची जात म्हणतात. वंदार फार झाला, वंदार फार झाला, आता पहा एक दिवा पाहिजे या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण जगाला. पुन्हा एकदा जिजाऊंचा शुभा पाहिजे, या जिजाऊंचा शुभा पाहिजे. भाऊसाहेब जर का तुम्ही जन्माला आले नसता, आमच्या अंगणात आम्हाला कधी बघायला दिसली नसती तुळस. आणि जर का राजांना जन्माला घातलं नसतात, आम्हाला कधी बघायला दिसले नसते आमच्या मंदिरावरचे उंच उंच कळस, आमच्या मंदिरावरचे उंच उंच कळस. अशी या मुघलांनी अवस्था केली होती. आपले कवी भूषण म्हटले होते की काशी हूं की कला जाती, काशी हूं की कला जाती, मथुरा में मस्जिद वस्ती. अगर मेरे शिवराय ना होते तो सुन्नत सबकी होती, सुन्नत सबकी होती. बघा, आपल्या राजांचं पूर्ण प्रशस्त राहता राजवाडा आहे. आपल्या राजांचं अखेरचे वास्तव्य याच राजवाड्यात झालं होतं. आणि अखेरचा श्वास देखील आपल्या राजाने याच राजवाड्यामध्ये सोडला होता. बघा, राजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांचं याच रायगडावरती याच वाड्यामध्ये 9 वर्ष वास्तव्य झालं होतं. बघा, आता आपल्या राजांना पाणी पिण्यासाठी समोर 3 टाक्या बनवण्यात आल्या होत्या. त्या टाक्या पाहायला आपण पुढे जाणार आहोत. आणि 350 वर्षापूर्वीचं राजांची आंघोळीची जागा म्हणजे बाथटब, आता आपण जे स्विमिंग पूल म्हणतो, 350 वर्षापूर्वीचं स्विमिंग पूल आपण पाहिलं. आता पुढे जाऊया. बघा, बोला पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.